आत्मवंदन, सगळ्यांना प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आज अ, किती जण जॉईन करतायत माहित नाहीत रात्रीच्या ध्यानामध्ये. पण आपण सुरुवात करू, जसं जसं येतील सगळे जॉईन करतील तोपर्यंत आपण आज पहिलं आपलं रेकीचं सत्र सुरू करू. जसं मी आज दुपारी सगळ्यांना सांगितलं की जेव्हा आपण रेकी करत असतो तेव्हा त्याचे चोकुरीचं सिम्बॉल मी तुम्हाला शिकवलं. ते नाही जरी काढलं आणि नुसतेच जरी आपण हाताने रेकी द्यायला सुरू केलं तरी सुद्धा चालेल. पहिले एक 2-3 दिवस तुम्ही प्रॅक्टिस नुसत्या रेकीची करा, हात हे करून. आणि मग हळूहळू आपण ते सिम्बॉल काढू शकतो आपल्या हातावर. आणि मग ते हात आपण ज्या भागावर रेकी द्यायची त्या भागावर ठेवून त्या भागाला आपण उपचार द्यायला सुरू करू. सुरुवातीला आपले हातानेच फक्त आपण हळूहळू रेकी देणार आहेत. तर हे जे सेहेकी आणि चोकुरे हे दोन सिम्बॉल मी आज जे तुम्हाला शिकवले ते तुम्ही जरी नाही दिले तरी चालेल. कारण मला नंतर काही जणांचा मेसेज आला की हे देणं गरजेचंच आहे का, तर नाही दिले सुरुवातीला तरी चालेल. देताना कसं करायचं की जेव्हा आपण चक्रांचं हिलिंग करतो, आज चक्रांवर आपण हात ठेवणार आहेत तिथं आपल्या हातावर हे काढायचे ते सिम्बॉल. आपल्या हातावर जसं मी सांगितलं, 1 मिनिट. हातावर मी काढला 2 बोटांनी असा. ठीक आहे. चोकुरे 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 3 वेळा म्हणायचं. 3 वेळा आपण जेव्हा ते म्हणतो चोकुरे तेव्हा तो जो चिन्ह आहे, ते सिम्बॉल आहे, ते सिद्ध होतं, त्याच्यामध्ये शक्ती येतात. आणि मग आपण ते आपल्या ज्या भागावर करणार आहेत, ज्या चक्रावर, तिथं ती शक्ती आत जायला लागते चोकुरीची. तिथं म्हणायचं पहिल्यांदा, ध्यानाला बसताना सुरुवात करताना आपल्या इथून ते चोकुरेचं सिम्बॉल काढायचं. आता थोडं तुम्हाला सवय होईपर्यंत 2-4 दिवसांनी तुम्ही त्या आधी कागदावर त्या जो दिलाय चोकुरे त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि एवढंच आहे की तो कागद ज्या कागदावर करताय तो कागद जपून ठेवा, त्याच्यावर पाय पडू देऊ नका, किंवा कारण ते पवित्र सिम्बॉल आहेत, चिन्ह आहेत. तर पहिल्यांदा पेन आणि कागद घेऊन प्रॅक्टिस करा कसा काढायचा, मग आपल्याला सवय होईल. मग आता समजा त्याचं जर तुम्ही तो नीट बघितला असेल, ज्या दिशेने तो सुरू होतो त्याच्या विरुद्ध बाजूने ते सर्कल ड्रॉ करायला सुरुवात होतात. तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता समजा मी ह्या बाजूनी त्याचा आकार सुरू करते, तर सर्कल इकडून स्टार्ट म्हणजे आता इकडून चालू होत आहेत ह्या बाजूनी, तर त्याचे सर्कल ह्या साईडला येणार. ते तुम्हाला थोडंसं कळेल, एकदा तुम्ही काढल्यावर कळेल तुम्हाला कागदावर. त्यामुळे तसं काढलं. आता समजा मी अशी बसल्या बसल्या स्वतःला संरक्षण देतो, जसं आपण स्वस्तिक काढतो. समजा मी तुम्हाला म्हणलं स्वस्तिक काढा स्वतःभोवती, तर कसं करणार तुम्ही? हे स्वस्तिक तुम्ही काढताय म्हणजे स्वतःला स्वस्तिकच्या संरक्षणात दिलं. अगदी तसंच त्याप्रमाणे तो जो चोकुरेचा जो सिम्बॉल आहे तो आपल्या शरीराभोवती काढायचा. इकडून स्टार्ट केलाय, मग सर्कल असा 3 वेळा मी चोकुरे 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 स्वतःला संरक्षण दिलं. ठीक आहे. आणि मग मी माझ्या ध्यानाला सुरुवात करायची. आणि मग आपल्या सगळ्या हातावर सुद्धा तो सिम्बॉल काढायचा 3 वेळा, इकडच्या एकदा इकडच्या एकदा, आणि मग ते हात आपल्या भागावर ठेवायचे. आणि ही झाली तुमची रेकीची सुरुवात. ठीक आहे. तर जरी आज नाही तुम्हाला तो सिम्बॉल जमला, इट्स ओके. आपण 2-3 दिवस नुसते हात ठेवूनच सुरुवात करू. हळूहळू ते सिम्बॉलची प्रॅक्टिस करा. आणि मग तुम्ही ते हातावर काढून जिथं त्रास आहे त्या भागावर पण असा काढू शकता. मला इथं त्रास आहे तर मी त्या भागावर असं काढू शकते आणि मग सुरुवात करू शकते. ठीक आहे. तर आता जे नवीन जॉईन झालेत त्यांच्यासाठी सांगते, आज जे सिम्बॉल शिकवलेत चोकुरेचे ते आता ध्यानामध्ये नाही वापरले तरी चालतील, कारण ते तुम्हाला थोडा आयडिया यायला वेळ लागेल ना कसा काढायचा. तर आज फक्त आपण रेखी देऊ पूर्ण शरीराला. आणि थोडं त्याची कागद आणि पेन घेऊन त्याची प्रॅक्टिस करा. आणि मग तो सिम्बॉल रोज ध्यानाला बसायच्या आधी स्वतः भोवती काढायचा. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षा मिळते. हात असे ठेवायचे, कप असा ठेवायचा नाही, हात असे, बोटांमध्ये अंतर नको, इतकं फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि जसा हात ठेवू, कारण बघा ना, तुम्ही असं ठेवल्यानंतरच तो हात नीट आपल्या त्या भागाला पॅक करेल असा. त्यामुळे हात असे ठेवा. ठीक आहे. असा ठेवायचं. जिथं कुठं द्यायचं, इथं द्यायचंय, इथं डोळ्याला द्यायचंय, डोळ्याला. तर मी सांगत जाईन आजच्या सत्रामध्ये कुठे कुठे हात ठेवायचे, त्याप्रमाणे सगळ्यांनी हात ठेवा. आणि अगदी श्रद्धेने, अगदी मनापासून, हृदयापासून आपल्या गुरूंना, आपल्या इष्टदेवतेला, डॉक्टर उसुईंना मी सांगेनच, तुम्ही फक्त तुमच्या गुरूंचा चेहरा डोळ्यापुढे आणा.
इष्टदेवतेचा आणा आणि आजच्या ध्यानाला बोलवा. आज सगळ्यांना 100% सगळ्यांना रेकीचा अनुभव येणार आहे, माझी खात्री आहे. त्यामुळं आज सगळ्यांनी अगदी मनापासून हृदयापासून आजचं सत्र करायचंय. ठीक आहे, चला आपण सुरुवात करू. सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. पूर्ण लक्ष आपल्या आत्ताच्या या सत्राकडे. तीन मोठे श्वास अशा पद्धतीने श्वास घ्यायचा. नाकाने श्वास घेतला आणि अगदी सावकाश आपल्या तोंडाने सोडला. आता आपले दोन्ही हात जसा नमस्कार करतो त्याप्रमाणे जोडायचे आणि आपल्या चेहऱ्याच्या समोर आपले दोन्ही हात आले पाहिजेत, असे वर घ्यायचे. एकदा तुम्ही डोळे उघडून बघा, मी दाखवते त्याप्रमाणे. हे दोन्ही हात असे आपल्या चेहऱ्याच्या समोर आणि या मधल्या बोटांकडे बघायचं सगळ्यांनी. ठीक आहे, डोळे बंद. आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्याच्या समोर आणले आणि आपल्या मधल्या दोन बोटांकडे फक्त थोडंसं बघा. श्वासावर लक्ष आणि डोळे आपले आपल्या बोटांवर. पूर्ण लक्ष आपल्या हातांवर. आपल्या हातांचे आभार, परमात्म्याचे आभार. आता आपले हात थोडे खाली घेऊन आपल्या हृदयाजवळ घ्या. डोळे बंद. प्रार्थना करू. आपल्या गुरूंचं स्मरण करू. आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करू. आपल्या गुरूंना, इष्ट देवतेला आपल्या या सत्रासाठी बोलवा, आमंत्रण द्या. हे सद्गुरू, आपल्या देवतेचं नाव, हे ब्रह्मांडातल्या सगळ्या दैवी शक्ती, पवित्र शक्ती, ईश्वरी शक्ती, तो पवित्र पांढरा प्रकाश, तुम्ही सगळे आत्ता माझ्या या सत्रामध्ये माझ्यासोबत या. माझं शरीर, माझं मन बरं करण्यासाठी मला मदत करा. ती हृदयापासून आपल्या सगळ्या या दैवी शक्तींचं स्मरण करू. त्यांची मूर्ती, प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणू. मनामध्ये आभार, आपल्यासोबत ते ऊर्जेने जोडले गेले सूक्ष्म शरीराने. खूप आभार.
आता आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उघडे करू. ओंजळ जशी पाण्याची आपण करतो तशी हातांची ओंजळ. दोन्ही हात आपल्या समोर आणि आकाशाच्या दिशेने. सर्व शक्तिशाली ईश्वरी हे रेखी ऊर्जा माझ्या हातांमध्ये प्रवाहित हो, जेणेकरून मी स्वतःला, माझ्या शरीराला, माझ्या मनाला पूर्ण बरं करू शकेन. सर्व शक्तिशाली ईश्वरी अशी रेखी ऊर्जा, रेखी मा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला पूर्ण बरं कर. The most powerful life force of universe रेखी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला पूर्ण बरं कर. मास्टर उसूई माझ्यासोबत या सत्रामध्ये या आणि मला बरं करा. आपले कोटी आभार. आता आपले दोन्ही हात आपल्या शरीराच्या सगळ्यात खालच्या भागाला, मूलाधार चक्राला, पुढच्या बाजूने पण हात लावू शकता. मांडीवर ठेवा. दोन्ही हात मांडीवर. या भागातून मूलाधाराला ऊर्जा जाते. म्हणजे 3 मिनिटं आपण याच अवस्थेत माझं मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित होत आहे. मनामध्ये विश्वास, ईश्वरी शक्ती, ऊर्जा आपलं काम सुरू केलं आहे. आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. या क्षणाला माझं लक्ष माझ्या शरीराच्या खालच्या भागावर, मूळ आधारावर, जे जमिनीला स्पर्श करते. आपले श्वास आणि शरीराचा खालचा भाग आपल्या हातांवर लक्ष केंद्रित करू. आपले हात ज्या भागावर आपण ठेवले, आपल्या मांडीच्या भागावर, इथं आपलं पूर्ण लक्ष केंद्रित. अजून 1 मिनिट. आपल्या तळहातांवर
ऊर्जेचा अनुभव करू. मी पूर्णपणे या पृथ्वीवर सुरक्षित आहे, समृद्ध आहे, चिंतामुक्त आहे. ईश्वरी शक्तीच्या सुरक्षा कवचामध्ये आणि पृथ्वीच्या सुरक्षा कवचामध्ये आहे. आता आपले हात थोडे वर आपल्या ओटीपोटावर म्हणजेच नाभीच्या खाली 4 बोटं. माझं भावनिक आणि मानसिक शरीर पूर्णपणे संतुलित आहे. रेकी ऊर्जा हातांमधून शरीराच्या या भागावर स्वादिष्ठान चक्रावर प्रवेश करते. आत जा, आपल्या शरीराच्या आत आपल्या स्वादिष्ठान ओटीपोटावर आत जाऊन अनुभव करू. आपल्या हातांची ऊर्जा फील करा. आपल्या ओटीपोटावर दोन्ही हात आपल्या ओटीपोटाच्या दोन्ही बाजूंवर तळहाताचा स्पर्श होऊ द्या आपल्या ओटीपोटाला. अजून 1 मिनिट इथंच राहून आपल्या पोटातील अवयव, किडनी, लिव्हर, गर्भाशय, पित्ताशय सगळ्यांमध्ये ही ऊर्जा जाऊन आपलं काम योग्य रीतीने करते. आता आपले दोन्ही हात आपल्या नाभीवर दोन्ही बाजूंनी ठेवून
आपल्या पोटामध्ये आतपर्यंत जाऊन फील करा पोटाचा पूर्ण भाग. आपल्या मस्तकातून जी ऊर्जा प्रवेश करते हातांमधून आपल्या नाभीमध्ये जाते. आपले हात माध्यम आहेत जी ही ऊर्जा कॅरी करतात, घेऊन जातात आतपर्यंत. इतकी सुंदर ही अशी रचना. आपल्या हातांचा आणि या चक्रांचा असा एक संबंध जो सगळे एनर्जी ब्लॉकेजेस काढून टाकतोय. ऊर्जा अगदी सुंदर रीतीने प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. आपलं लक्ष आपल्या हातांकडे आणि नाभीवर. बोटं एकमेकांना चिटकलेली, अंगठा सुद्धा हाताला पूर्ण चिटकलेला, बोटांना. तळ हाताचा स्पर्श आपल्या नाभी भागाला आजूबाजूला होतोय. माझ्या पचनशक्तीमधले सगळे अडथळे ईश्वरी शक्तीमुळे दूर होत आहेत. आता आपले हात थोडे वर आपल्या छातीकडे घेऊन जाऊ. एक हात आपल्या उजव्या छातीवर आणि दुसरा डाव्या छातीवर. आता फक्त आपल्या मनामध्ये कल्पना करू आपल्या डाव्या छातीवर म्हणजेच आपल्या हृदयामध्ये चोकुरेचा सिम्बॉल, चिन्ह फक्त कल्पना करा. डाव्या छातीवर आतमध्ये ते चिन्ह आहे. तीन वेळा आपल्या मनामध्ये चोकुरेचं उच्चारण करू. चोकुरे चोकुरे चोकुरे. आपल्या हृदयातले जे ब्लॉकेजेस, ऊर्जेचा अडथळा आहे तो दूर करण्यासाठी आम्हाला ऊर्जा दे. आमच्या हृदयामध्ये प्रेमाची ऊर्जा वाढू दे. आता उजव्या हाताला उजव्या छातीच्या भागावर लक्ष द्या. ऊर्जेचा प्रवाह पूर्ण छातीमध्ये पसरला.
श्वासांवर लक्ष. श्वास, आपली छाती आणि आपले हात या तिघांचा अनुभव घ्या. अतिशय सुंदर ऊर्जा. आपल्या हृदयामध्ये आभाराचे भाव असू द्या. थँक्यू, आभार, धन्यवाद. हाताची ओंजळच असू दे. आपल्या तळहातांचा स्पर्श आपल्या हृदयाला, छातीला होतोय. त्याची गरमी, त्याची ऊब पूर्ण अनुभव करू. या हृदयामध्ये आलेले प्रसंग, परिस्थिती, माणसं, त्यांच्यामुळे झालेल्या जखमा, आघात, दुःख, हे सगळं आज पृथ्वी मातेच्या गर्भामध्ये विलीन होऊन जाऊ दे. जी अशुद्ध ऊर्जा, नकारात्मकता माझ्या हृदयामध्ये आहे, ती हे पृथ्वी माता स्वतःमध्ये शोषून घे आणि ही अशुद्ध ऊर्जा तुझ्यामध्ये जाऊन सुद्धा प्रकाशामध्ये शुद्ध होऊन जाऊ दे. पूर्ण लक्ष आपल्या छातीवर, हृदयावर ठेवू. आता आपले दोन्ही हात आपल्या गळ्यावर ठेवू. विशुद्धी चक्र, कान, नाक यांच्याशी जोडलेलं माझ्या गळ्यामध्ये जो काही ऊर्जेचा अडथळा आहे, जे ब्लॉकेजेस आहेत, जी अशुद्ध नकारात्मक ऊर्जा आहे, भीतीची ऊर्जा आहे, ज्यामुळं मी जिथं व्यक्त व्हायचंय तिथं बोलू शकत नाही. स्वतःची मतं कुणाला सांगू शकत नाही. भीतीमुळं सगळी ऊर्जा जमिनीमध्ये विलीन होऊन जाऊ दे. आपल्या घशाच्या मध्यभागी चोकुरेचा गोल स्पायरल सिम्बॉल, 3 वर्तुळ इमॅजिन करा, कल्पना करा आपल्या घशाच्या मध्ये, आतमध्ये. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या गळ्याला होतो. ईश्वरी शक्ती, ती ऊर्जा आपल्या हातांमधून आपल्या गळ्यामध्ये प्रवेश करते.
आपले हात आपल्या कपाळावर, एक हात पुढे, एक हात मागे. दिवसभर आपण करत असलेल्या विचारांमुळे आपल्या मेंदूला होणारा ते काम, खर्च होणारी ऊर्जा यासाठी या हातांद्वारे आपण आज आपल्या मेंदूला आराम देतोय, ऊर्जा द्यायचं काम करतो. आपलं आज्ञाचक्र शुद्ध होतंय, अगदी शुद्ध. ईश्वरी शक्ती आपल्या आज्ञाचक्रावर शुद्धतेचं काम करते, ऊर्जा द्यायचं काम करते. हातांद्वारे ही ऊर्जा आपल्या डोळ्यांना सुद्धा मिळते. कपाळाच्या सगळ्या भागाला ही ऊर्जा पसरत चालली. पूर्ण शांतीचा अनुभव, परम शांती. आपल्या कपाळावर दोन्ही भुवयांच्या मध्ये ओम या चिन्हाचा या चिन्हाची कल्पना करा. आपल्या सगळ्यांच्या कपाळावर ओम चिन्ह आलेलं आहे. आभार रेखी ऊर्जेची आपल्या चक्रामध्ये संतुलन आणते, शक्ती देते. त्या डोळ्यांना, आपल्या पूर्ण मेंदूला, डोक्याच्या भागाला सगळीकडे ऊर्जा मिळते. वरचा भाग थोडासा जड वाटत असेल, सगळी ऊर्जा वरच्या भागावर मस्तकावर प्रवाहित होती. आता आपले दोन्ही हात, हातांचे तळवे आपल्या डोळ्यांवर, आपल्या डोळ्यांना आराम देऊ, ऊर्जा देऊ. डोळ्यांच्या आतमध्ये हातांची गरमी, उष्णता, स्पर्श अनुभव होतोय. ती ऊब जाणवते. डोळे ती एकदम हलके हात ठेवायचे.
एकदम जादुई अनुभव. शांत. खूप शांत वाटतंय. आपल्या डोळ्यांचे खूप आभार माना. ही सृष्टी आपल्याला दाखवल्याबद्दल खूप आभार. अगदी सावकाश आपले डोळे आपल्या हातांच्या आतमध्येच उघडायचे. 5, 4, 3, 2, 1. थांबूया. हळूच आपले हात बाजूला करू. आपले डोळे उघडा. रेखी ऊर्जेचे प्रचंड आभार व्यक्त करू. आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे, जे आपल्यासोबत आज ध्यानामध्ये होते, सगळ्यांचे आभार. आपल्या सगळ्यांचे आभार. डॉक्टर उसूंचे आभार. आपल्या घरातल्या पाण्याला सुद्धा रेखी ऊर्जा द्या. भेटू आपण उद्याच्या सत्रात. धन्यवाद.